आज 19 नोव्हेंबर 2024. 18 जुलै 2024ला आमच्या या नवीन घराचं की हँडओव्हर झालं होतं आणि बघता बघता 18 नोव्हेंबर 2024ला या नवीन घराला 4 महिने पूर्ण झाले. आणि दिवस किती पटापट जातात ना, हे वाक्य आपण बरेच वेळा म्हणतो आणि त्याचप्रमाणे हे 4 महिने कसे आणि कधी गेले आम्हाला खरंच कळलं नाही. आता सहजच आम्ही गप्पा मारायला बसलो होतो आणि 4 महिन्याच्या या आठवणी पटापट डोळ्यासमोरून येऊन गेल्या. घर, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक स्वप्न, जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जणच झटत असतो. मग घर कसंही असू दे, स्वतःचं, रेंटचं, छोटं मोठं, पण त्या घराच्या बाबतीत असलेल्या भावना, ती इमोशन्स कधीच व्यक्त करता येत नाही. कारण घर हे घर असतं आणि ते आपलं असतं. आपल्या घरातील माणसांनी, आपल्या वास्तव्याने, आपण घालवलेल्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणांनी, छोट्या छोट्या गोष्टींनी या घराला घरपण आलेलं असतं आणि त्यामुळेच ते खास असतं. आपण प्रत्येकजणच म्हणतो पण होम स्वीट होम. आणि हे आमचं स्वप्न ज्या दिवशी आम्हाला नवीन घराची की हँडओव्हर झाली आणि घरात पहिलं पाऊल टाकलं त्या दिवशी पूर्ण झालं. मग घर मिळाल्यानंतर मात्र ते घर सजवण्यासाठीच्या धावपळीला सुरुवात झाली. सुरुवात कुठून करूया, आधी काय करूया, कसं करूया, यावर रोज गप्पा रंगायला लागल्या. दिवसभराच्या कामातून जसा वेळ मिळायचा तसं आमचं प्लॅनिंग सुरू व्हायचं. आपले आई बाबा सुद्धा आपल्याला कधीतरी त्यांनी त्यांच्या वेळेला घर घेताना, ते घर सजवताना, त्या घरात त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं कसं केलंय, त्या घराला घरपण कसं दिलंय, या गोष्टी, त्या आठवणी बरेच वेळेला आपल्याला सांगत असतात आणि त्या गोष्टींचा, त्या अनुभवांचा आपल्याला सुद्धा आपल्या पुढच्या आयुष्यात नक्कीच उपयोग होतो. सगळ्यात पहिले सुरुवात झाली ती म्हणजे लाईट्स आणि फॅन्सच्या फिटिंग पासून. आणि मग आमची राहायला सुरुवात झाली. राहायला सुरुवात झाल्यानंतर मात्र अगदी बेसिक आणि ज्या गरजेच्या गोष्टी आहेत अशाच गोष्टींच्या खरेदीला सुरुवात केली. साधं, सिंपल आणि सगळ्या गोष्टी एकमेकांना शोभून दिसतील अशाच पद्धतीने घर सजवायला घेतलं. ह्या सगळ्यात मुख्यतः विचार केला तो म्हणजे सगळ्या गोष्टींचं कलर कॉम्बिनेशन आणि होम डेकोर. आणि मग सगळ्यात पहिले घरातील खिडक्यांचे पडदे, बाथरूम, वॉशरूम मध्ये लागणाऱ्या काही गोष्टी, पाय पुसणी, नॅपकिन्स अशा गोष्टींची खरेदी केली आणि ज्या त्या गोष्टी जागच्या जागी लावून घेतल्या. व्हाईट क्रीम कॉम्बिनेशन्सचे पडदे, रेनबो कलरची पायपुसणी आणि येल्लो लाईट्स एवढ्यातच घर उठून दिसायला लागलं. येताना जी लॉन्ड्री बॅग आणली होती ती मी इथे साईडला ठेवली आहे. बकेट आणि मग सुद्धा मी ठेवून दिलेला आहे. हे पॅसेज मधलं पायपुसणी किचनच्या इथे. आणि या सुरुवातीच्या 4-5 दिवसात घरात गॅस, शेगडी काहीच नव्हतं. त्याच्यामुळे आमचा लंच, डिनर बाहेरून. शिरा मागवलाय आणि ही इथे मागवली आहे मिनी किटली. तिथे आम्हाला पाईप गॅस कनेक्शन मिळणार आहे पण त्याला अजून थोडासा वेळ आहे. मग तात्पुरतं सोल्युशन काय, मग त्यासाठी आम्ही कुकटॉप घेतला. कुकटॉप घेतल्यानंतर मात्र सगळ्यात आधी आम्ही गणेश पूजन आणि दूध ओतू घालवण्याचा विधी करून घेतला. काय मेजरमेंट घेतोयस तू? आणि मग केलं फर्निचर शॉपिंग. बेडरूम मधला बेड, त्यातही हॉलमध्ये एक सोफा, बेडरूम मधला बेड आणि एक्स्ट्रा अशा 2 गाद्या. चला, फर्निचर तर लावून झालं पण शॉपिंग काही थांबेना. छोट्या मोठ्या गोष्टींचं शॉपिंग सुरूच. मग त्यात नवीन बेडसाठी बेडशीट, चहा साखरेचे डब्बे, तेलाची किटल अशा अनेक गोष्टींची खरेदी केली. आणि मग त्यात थोडंसं होम डेकोर म्हणून एक छान असा टेबल लॅम्प सुद्धा घेतला. आणखी मग त्यात आरसा घेतला, कुशन्स, त्याची कव्हर्स, किचन ऑर्गनायझर, त्यानंतर बाथरूम रॅक्स अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही खरेदी केल्या. आणि हा बघा तो लॅम्प. सुरुवातीचे पहिले काही दिवस आम्ही पाणी उकळवून घ्यायचो किंवा मिनरल वॉटर वापरायचो.
पण जसजसं आमचं घरातलं वास्तव्य वाढायला लागलं मग आम्ही वॉटर प्युरिफायर बसवून घेतला. या वर्षीचा माझा वाढदिवस सुद्धा आमच्या या नवीन घरी आम्ही साजरा केला. आणि मग या 4 महिन्यात जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या या नवीन घरी राहायला आलो त्यातल्या काही दिवशी मग आम्ही जवळपासच कुठेतरी फिरायला जायचो. 1-2दा राहूला नमो गार्डनला घेऊन गेलो, उपवनला गेलो, मॉल्समध्ये जायचो, आमचं आवडीचं स्ट्रीट फूड सुद्धा आम्ही एन्जॉय केलं. अशा बऱ्याच गमती जमती सुद्धा केल्या. आणि मग घेतल्या 3 गरजेच्या वस्तू. टीव्ही घेतला, त्यानंतर फ्रीज आणि वॉशिंग मशीन. हे सगळं झाल्यानंतर मात्र घर बऱ्यापैकी सेट झालं आणि नवीन घरातील आमच्या रुटीनला सुरुवात झाली. कुकटॉपवरती लंच, डिनर, ब्रेकफास्ट ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. त्यासाठी लागणारं साहित्य ऑनलाईन मागवायला लागले. ह्या 4 महिन्यात काही सणवार सुद्धा आम्ही या घरात साजरे केले. श्रावणातील काही सण, पिठोरी अमावस्या. माझ्या मागे कोण आहे? माझ्या मागे कोण आहे? ही वाट कुठली? ही वाट कुठली? त्यानंतर मग गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी. या नवीन घरी दिवाळीत यंदा मी फराळ सुद्धा केला. आयुष्यात पहिल्यांदा. ज्यात चिवडा केला, शंकरपाळे केले, चकली सुद्धा बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो मात्र फसला. त्याचे सुद्धा व्लॉग्स अपलोड केले. तर अंकिताने मस्त आता रांगोळी काढली आहे, पणत्या लावल्या आहेत आणि आता आम्ही करणार आहोत फराळ. त्याच्यानंतर चिवडा, लाडू, रव्याचा लाडू, बेसनाचा लाडू सुद्धा. तर असा होता आमचा हा 4 महिन्याचा प्रवास. भरपूर इमोशन्स आहेत, खूप छान आठवणी आहेत आणि ह्या गुड नोटवरती आज हा व्लॉग इथेच थांबवते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय.